And now it's time for to show your talents. And I would like to tell you proudly that we have got special judges for this. And Anup Jatratkar, whose film Gab is going to get released in the theaters, but it has rocked the world. It has got prizes, international best film awards. In Cannes, it was screened in Cannes. Cannes is a big name. Those who know about the films, you should know. These three humble people sitting in front of me, they have spent their life for the movies, films, especially art films. They have done more than 100 short films. And this is the feature film they have done, Gab, a Marathi film, and which has been recognized all over the world internationally. So I request the judges, Anup Jatratkar, the art director, yeah, and Pandit Shivraj, who is a very good friend of mine, a fantastic singer. I requested these people to come down for थोड़ा संभाल लेना भाई. वी आर ऑल अमेच्योर लोग हैं. हम रोज उठ के स्टेज पे गाते नहीं, नाचते नहीं है. कभी कभार हमको मौका मिलता है. सो वो भड़ास निकल आता है बाहर. एंड Anup Jatratkar, I request say few words about his film, Gab. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी अनुप. गेली 18 वर्षे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. मेडिकल फील्डशी इनडिरेक्टली संबंध आहेत. डॉक्टरांचे ऑपरेशन्स असतील, त्यांचे प्रेझेंटेशन्स असतील, त्याच्या डॉक्युमेंटरीज करणं, इथून सुरुवात झाली माझी. शॉर्ट फिल्म्स केल्या. शॉर्ट फिल्ममध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. बेस्ट प्रोडक्शन हाऊस इन इंडियाचा पंतप्रधानाचे 2 वेळा पुरस्कार मिळाला. 2 शॉर्ट फिल्म्स आतापर्यंत कान्सला गेल्या आणि ही माझी पहिली फिल्म आहे, माझी आणि माझ्या टीमची. गावची कथा आहे. एक 35 वर्षाचा मुलगा ज्याला लग्नाला मुली मिळत नाही आहेत आणि त्याच्याकडे एक म्हैस आहे जिला गाब घालायला रेडा मिळत नाही आहे. कारण जनरली खेडेगावांच्या मध्ये रेडा जन्माला आला की तो मारून टाकला जातो. म्हणजे माणसांच्यामध्ये जशा मुली मारून टाकतात तशा जनावरांच्यामध्ये रेडे कापून टाकतात. मग एक असा मुलगा की ज्याला सगळं गाव टोनगा रेडा म्हणतं, त्या रेड्याचा खरा रेडा शोधताना जो काय माणूस म्हणून प्रवास होतो, त्याला स्वतःला मुलगी शोधताना, त्या सगळ्या प्रवासाची कथा म्हणजे ही गाब आहे. आतापर्यंत टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, कान्स इंटरनॅशनल फेस्टिवल, अशा बऱ्याच फेस्टिवल्समधून, न्यूयॉर्क इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, केरला स्टेट अवॉर्ड, अशा वेगवेगळ्या फेस्टिवल्समधून फिल्मला रिकग्निशन मिळालं आहे. आणि येत्या मे बी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये फिल्म थिएटर्समध्ये रिलीज व्हायला तयार आहे. तर हे फिल्मचे प्रोड्युसर आहेत मंगेश गोटुरे. तर यांना मी विनंती करू काही बोला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. थँक्स सर्वप्रथम की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलात आणि आम्हाला आमचं काही समोर सादर करण्यासाठी स्टेज दिलात, त्याच्यासाठी. बेसिकली माझी फील्ड नाही आहे, तरी पण धाडस केलेलं आहे या फील्डमध्ये येण्यासाठी. मी बेसिकली एक बिझनेसमॅन आहे, पण ही माझी फर्स्ट फिल्म आहे. याच्या आधी मी शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत. ॲक्च्युली मला एक फीचर फिल्म करायचीच होती, पण फीचर फिल्म करताना प्रत्येकजण म्हणतं की कॉमेडी करा, काही सोशल इश्यूज वगैरे ह्याच्यावरती करा. पण एक अशी स्टोरी घेऊन आम्हाला फिल्म करायची होती की ज्या फिल्ममधून आम्हाला ॲटलिस्ट फेम, नेम ह्या गोष्टी असाव्यात, पण मनी डझंट मॅटर. कारण की फर्स्ट टाईम ज्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये उतरत त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये काय देता हे माणसं पहिलं लक्ष देतात. त्याच्यामुळे आम्ही जी ही पहिला फिल्म केलेली आहे त्याच्यामध्ये अनुप जत्राटकर याचे डिरेक्टर आणि लेखक आहेत. त्याच्यानंतर सुंदर कुमार हे आर्ट डिरेक्टर आहेत. तशीच आमची टोटल टीम होती. त्या सगळ्या टीमचं पण आम्ही धन्यवाद करतो, कारण की आम्हाला ह्या पोझिशनपर्यंत त्याने पोचवलं आहे. आणि सर्वप्रथम मी अनुपना थँक्स म्हणतो, कारण की अनुपने एवढी चांगली स्क्रिप्ट केलेली आहे ज्याचं नाव आहे गाब.
आणि ती आज इंटरनॅशनल लेवलला भरपूर फिल्म फेस्टिवल्समध्ये झळकत आहे. कमीत कमी आत्तापर्यंत 15 ते 16 फेस्टिवल्सना अवॉर्ड्स आहेत. अपकमिंग काही फेस्टिवल्समध्ये इफी असू दे, पीफ असू दे, त्या फेस्टिवल्सना आम्ही आता नॉमिनीज आहोत. आणि थँक्स की कोल्हापूरकर महाराष्ट्रीयन जे आम्हाला सगळीजणं सपोर्ट करत आहेत त्या सगळ्या गोष्टीसाठी थँक्स. आणि असाच आपला उदंड प्रतिसाद आम्हाला लाभू दे. येत्या काही 3 महिन्यामध्ये मे बी 3 ते 4 महिन्यामध्ये आमचं प्लॅनिंग चालू आहे की रिलीज करण्याचं ऑल ओव्हर महाराष्ट्र. आणि असंच आम्हाला सगळीजणं सपोर्ट करा. सर्वजण पाहायला या. पिक्चरचं नाव आहे गाब, मराठीमध्ये त्याचं आहे गाब म्हणून नाव आहे. सो प्लीज सर्वांनी सपोर्ट करा. आणि थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर कमिंग हिअर. थँक्यू. Thank you for coming and wish you all the best. Every success. You have got the success internationally, but commercially, I wish you get the success for GAB. Thank you so much. Please take your seats. Asmita.